नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे रोहन हा रात्री आदिराला भेटायला आलेला असतो, पण डोक्यावरती कंबल टाकून आता रोहनला सगळेजण पकडतात. तर अंशुमन म्हणतो, काय रे, तू जावई आहे ना आमचा, मग आमच्याच घरात चोरी करायला आलास का? आजी म्हणते की अंशुमन, अरे काय बोलतोयस तू, तो खरंच आपला जावई आहे. आणि तू तर आता रोहन सांगू लागतो की हे बघा, मी चोरी करायला आलेलो नव्हतो. तर तेवढ्यात अंशुमन म्हणतो की तू तर काही बोलूच नकोस. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो की दादा, हा आपल्या घरात असा चोरून का आलास आणि याचा काय प्लान आहे, विचार बरं याला जरा. अंशुमन म्हणतो की आमच्या राजवाड्यांच्या घरात छोट्या मुलांनीसुद्धा चूक केली ना, त्याला आम्ही सोडत नाही, तर तुला कसं सोडेन, बरोबर ना दादा? आणि अंशुमन म्हणतो की रूल्स सगळ्यांना सारखेच, चला आपण आता पोलिसांनाच बोलवूयात. आणि ते ऐकताच आता आदिरा म्हणते की अंशुमन, इनफ. तर आता अंशुमन म्हणतो की तुझ्या नवऱ्याला विचार, अगं तो आपल्या घरात चोरासारखा शिरला आहे. आणि त्यानंतर आता स्वानंदी रोहनला धरते आणि रोहनला आता सोप्यावर बसवते आणि पटकन आता रोहनला पाणी प्यायला देते. स्वानंदी म्हणते की अगोदर रोहन तू पाणी पी. आणि पाणी पिता क्षणी आता स्वानंदी म्हणते की रोहन, अरे तो असा का घरात शिरला? तर अंशुमन म्हणतो, मी सुद्धा हेच बोलत होतो ना. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की रोहन, नशीब तुझं, समज मी हात उचलला नाही. तर लगेच आता बोट करत आदिरा म्हणते की अंशुमन दादा शट ऑफ. आणि इकडे आता मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना सांगत असते की गेली ती भांडण करून माहेरी, असं किती दिवस चालणार आहे? तर स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ, शांततेसाठी ती माहेरला गेली, तू काही बोलू नकोस. मंदाकिनी म्हणते की हे असं काय मनामध्ये आलं, भांडण केलं, मनामध्ये आलं, गेली माहेरी निघून. मंदाकिनी म्हणते की चाललंय काय तिचं हे, सासूचा विचार कधी करायचा नाही, घराचा विचार करायचा नाही, का नवऱ्याचा विचार करायचा नाही, उठून सुटून भांडण करायचं आणि जायचं माहेरी, काय चाललंय तिचं, हे असं चालत असतं का? आणि त्या राजवाड्यांनी तिच्यावरती जर चांगले संस्कार केले असते ना, तर ह्या थरारा गोष्टी आल्याच नसत्या, असे आता मंदाकिनी बोलते. स्वानंदीचे बाबा उठून उभे राहतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात की तिच्यावर चांगले संस्कार आहे मंदा, पण ते संस्कार तुला दिसत नाहीत. मंदाकिनी म्हणते की अजूनही ती घरात जबाबदारी घेत नाही आहे. सगळं घर जे काही चालवते ना, ते मीच चालवते, सगळं काही घरासाठी करते ते मीच करते. आणि मंदा म्हणते की तुम्हाला तर माझी या घरात किंमतच नाही आहे. जेव्हा मी या घरातून निघून जाईल ना, तेव्हाच तुम्हाला या घरात माझी किंमत कळेल. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ, मी तुला सांगतो, आपल्या घरात एवढी मुलं आहेत, संस्कार आहेत, तरीसुद्धा तुझ्यामुळे हे सगळं हाल आहेत. आणि आपल्या घरात हे जे काही चाललंय ना, ते मंदा फक्त तुझ्यामुळे चाललंय. स्वानंदीचे बाबा म्हणतात की एवढी शिकलेली आणि सुशिक्षित स्त्री आपल्याला मिळाली, आणि ती स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या डोक्याने चालणारी बाई आहे, ओळख जरा मंदा. पण आता मंदाकिनी ऐकायला काही तयारच नसते. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की जर तू तिला समजून घेतलं तरच या घरामध्ये शांतता राहील, अन्यथा नाही. आणि इकडे आता मंदाकिनी ऐकायला तयार नसते. मंदाकिनी म्हणते की त्या आदिराने काय तुमच्यावरती जादू केली ते तुम्हालाच माहिती. आणि मंदाकिनी म्हणते की तुम्ही लिहून घ्या, ही मुलगी ना तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटणार आहे. इकडे आता बोट करत आता आदिरा म्हणते की तू माझ्या नवऱ्याला हात तर लावून बघ, मग बघ मी काय करते ते. तर अंशुमन म्हणतो की माझ्या घरात येऊन हा असा येतो आणि चोरी करणार, मग मी काय गप्प बसायचंय का? आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की अरे रोहन दादा, तुला ना असं चोरी करायला फक्त आमचंच घर मिळालं का? माझं आणि ताईचं सासरच मिळालं का? आणि आम्हाला किती खाली बघायला लावशील? तर स्वानंदी म्हणते की सुस्मिता, तोंड सांभाळून बोल. आणि इकडे आता स्वानंदीकडे बघत अंशुमन म्हणतो की वहिनी बरोबर बोलते ती, तिला का बोलतेस तू? मग याला जर यायचं होतं तर या अंधारात तोंड लपून कशाला यायचं, सगळ्यांच्या समोरून यायचं ना. आणि इकडे आता समर म्हणतो की रोहन तू ओके आहेस ना? तर रोहन म्हणतो हो. समर म्हणतो की रोहन, आम्हाला कोणतीच अपेक्षा नव्हती की तू अशा पद्धतीने येशील म्हणून. आणि लगेच आता अंशुमन पुन्हा बोलू लागताच आता बोट करत आता आदिरा म्हणते की शट ऑफ, तू माझ्यासमोर तर त्याला हातच लावून दाखव, मग तुला सांगते काय काय. आणि त्यानंतर हात जोडतच आता रोहन म्हणतो की माझा नाविलाज होता आणि ताई मला माफ कर, आणि मला नाविलाजाने या घरात चोरी करायला यावं लागलं. तर ते ऐकताच समर आणि मल्लिकाला बसतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि ते ऐकताच आता मल्लिकाला धक्का बसून पटकन आता मल्लिका ही बाजूला जाते आणि आता मल्लिका ही मंदाकिनीला फोन लावू लागते. इकडे आता स्वानंदीचे बाबा आणि मंदाकिनी दोघेही आता एकमेकांसोबत आता त्या विषयावरती बोलत असतात. आणि तेवढ्यात इकडे आता मल्लिका ही मंदाकिनीला फोन लावते आणि म्हणते की काय हो मंदाताई, अहो काय तुमचा मुलगा, आणि मला ना काय बोलावं तेच काही कळत नाही.
तुमचा मुलगा चक्क आमच्या घरी चोरी करायला आला. तर आता मंदाकिनी म्हणते की हे बघा, काहीही बोलू नका. आणि मंदाकिनी म्हणते की तुमची मुलगी कशी आहे, तिच्याकडे एकदा बघा तिने काय केलंय ते. आणि मंदाकिनी म्हणते की आमच्या सगळ्यांबरोबर ती भांडून गेली आणि तुमच्याकडे ती अशी नाक वर करून आल्याची आता मंदाकिनी बोलते. आणि मंदाकिनी म्हणते की मी तुम्हाला अगोदरच सांगते, माझा मुलगा एकदम चांगला आहे बरं का. तुमची मुलगी कशी आहे ना ती तुम्हाला अगोदरच माहिती. आणि मंदाकिनी म्हणते की तुमची मुलगी कशी तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तिला जाब विचारायचा सोडून तुम्ही माझ्या मुलाला का दोष देता. आणि मंदाकिनी म्हणते की एवढं तुम्ही माझ्या रोहनला बोलता, रोहनना केलंय तरी काय. तर आता मल्लिका म्हणते की काय केलंय तुमच्या रोहनने, मला त्यांना अजिबात विश्वास नव्हता. आणि आता मल्लिका म्हणते की आम्ही तुमच्या मुलाला जावई जावई म्हणतो आणि तो सारखा ना आमच्या घरात घुसलाय. आणि मंदाकिनी म्हणते की काहीही बोलू नका मल्लिका ताई. तर लगेच आता मल्लिका म्हणते की तुमच्या रोहनने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की तो चोरी करायला आमच्या घरात आला होता म्हणून. मंदाकिनी म्हणते काय बोलताय तुम्ही, असं काहीच होऊ शकत नाही. आणि मल्लिका म्हणते की हे बघा, मी रोहनची शपथ घेऊन तुम्हाला हे खरं आहे हे सांगते. तर आता मंदाकिनी मोठ्याने ओरडत म्हणते की अरे देवा, हे काय झालं. आणि आता रडतच मंदाकिनी म्हणते की ऐका ना, आता मी काय करू. इकडे आता मल्लिका म्हणते की अहो, हे सगळं करताना तुमच्या मुलाने अगोदर विचार करायला हवा होता. आणि इकडे आता मंदाकिनी रडतच फोन ठेवत आता स्वानंदीच्या बाबाकडे येते आणि डोक्याला हात लावत मोठ्याने ओरडत आता मंदाकिनी म्हणते की काय केलं तुमच्या मुलांनी. स्वानंदीचे बाबा म्हणतात आता त्याने काय केलं. तर मंदाकिनी म्हणते की त्याने राजवाड्यांच्या घरी जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला. मंदाकिनी म्हणते मी फक्त दागिने आणि पैसेच मागितले, याने फक्त याची चोरी करण्यापर्यंत मजल गेली. मंदाकिनी म्हणते की एवढी करण्यापर्यंत त्याची मजल गेली आणि त्याने आईवडिलांचा सुद्धा जरा विचार केला नाही. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, रोहन कुठे चोरी करेल काय. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की रोहन, अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का. तर अंशुमन म्हणतो की दादा, घरातली तिजोरी लॉक केली आहे ना. आणि अंशुमन म्हणतो की चावी तर वहिनीकडे आहे, आत्ता माझ्या लक्षात आलं, माझ्या सूशकडून अधिकार काढून घेतले ना. आणि अंशुमन म्हणतो की दादा हिला विचार, वहिनीने त्याला चावी वगैरे नाही ना देऊन टाकली. आणि आता समर म्हणतो की अंशुमन मूर्खासारखं बोलणं बंद कर. तर अंशुमन म्हणतो की दादा त्याने स्वतःने कबूल केलंय तो चोरी करायला आलाय म्हणून. समर म्हणतो की अरे तो तुझ्या बहिणीचा नवरा या घरात या अशा परिस्थितीत आला, समजून घेण्याची तुला काही पद्धत आहे की नाही. आणि अंशुमन म्हणतो काय समजून घ्यायचं. तर समर म्हणतो तो असा का बोलता याची तुला काळजी नाही वाटत का. अंशुमन म्हणतो की मला ना आपल्या घराची काळजी वाटते दादा, आपण एकदा चेक करूयात घरातले आपले सगळे दागिने कॅश वगैरे व्यवस्थित आहे की नाही म्हणून. आणि आता रोहन म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतो, मी दागिने पैसे चोरायला आलो नव्हतो. आणि तेवढ्यात आता सुस्मिता आणि आता आदिरासुद्धा अवाक होतात. आदिरा म्हणते की मग काय चोरायला. तर आता रोहन म्हणतो मी माझ्या बायकोला चोरायला आलो होतो आणि जर तुम्ही आला नसतात तर मी कधीच माझ्या बायकोला चोरून घेऊन गेलो असतो. आणि ते ऐकताच आता आदिराला आश्चर्याचा धक्का बसतो. समर खुश होतो तर स्वानंदी अवाक होते. आणि आता रोहन म्हणतो हे काय का झालं माहिती आहे का, एका स्टुपिड भांडणामुळे. आणि बाबा म्हणाले म्हणून मी नाटक बघायला गेलो. आणि आदिरा म्हणते की ग्रेट, मी इथे आहे आणि तुम्हाला सोडून नाटक बघायला गेलं. तर रोहन म्हणतो की बरोबर आहे आदिरा, पण माझं ऐकून घे. आणि रोहन म्हणतो की नाटक बघितल्यानंतर माझा ना लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि माझ्या वाईफला समजून सांगण्यापेक्षा माझ्या वाईफला समजून घेण्यात मी चुकलो असल्याचे रोहन बोलतो. आणि खरंच मी माझ्या बायकोला समजून घेण्यात चुकलो. अगदी गमतीत आमचं संभाषण सुरू झालं होतं, पण त्याचा शेवट भांडणात झाला. आणि रोहन म्हणतो की माझी आदिरा माझ्यासाठी खूप करते, तेव्हा मला सुद्धा तिच्यासाठी केलं पाहिजे. आणि लगेच आता रोहन म्हणतो की घर सांभाळणं फक्त बायकोची जबाबदारी नाहीये. तर स्वानंदी म्हणते की मोठी गोष्ट बोलला रोहन. आणि आता रोहन म्हणतो हे सुद्धा त्याच नाटकातलं वाक्य आहे. आणि त्यानंतर आता आज रोहन म्हणतो की मला ना हे 200% पटलंय. आणि मला असं झालं की मी कधी एकदा आदिराशी बोलतो, पण आदिरा माझं फोनच उचलत नव्हती. आणि उठून उभा राहत आता रोहन म्हणतो की मी कसं सांगू आदिरा, माझं खरंच तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे. आणि लगेच आता रोहन म्हणतो की आदिरा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच मी इथे चोर बनून आलो होतो. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की पण त्या नाटकाचं नाव काय. तर आता रोहन म्हणतो की रंगपंचमी. आणि लगेच आता रोहन म्हणतो की चल मग आपण ताई सगळेजण मिळून ते नाटक बघायला जाऊयात. आणि इकडे आता रोहन म्हणतो की आदिरा तू घरी चल, मला ना राहवत नाही आता आणि माझ्याच मूर्खपणामुळे तुला इकडे यावं लागलं.
आणि रोहन म्हणतो, मी शेवटपर्यंत मस्करीच करत राहिलो, पण आय प्रॉमिस आता पुन्हा असं कधीच होणार नाही. आणि त्यानंतर आता पटकन रोहन म्हणतो की वाटलंच तर मी उठाभाषा काढतो. आणि रोहन 2-3 उठाभाषा काढतो तर प्रेमाने आदिरा रोहनचे हात धरते आणि पटकन रोहनला घट्ट अशी मिठी मारते. समर म्हणतो की हे बघा, तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे ते मला मान्य आहे, पण हे सगळ्यांसमोर प्रात्यक्षिक दाखवणं योग्य नाही. तर आता आदिरा रोहन बाजूला होतात. तर इकडे आता मल्लिका म्हणते की अरे हो थांबा, पण आदिराला त्या घरी जायचं की नाही हे अगोदर विचारा. तर आदिरा म्हणते की ऑफकोर्स, मला ना मी ऑलरेडी अगोदरच आवरून ठेवलं होतं आणि उद्या मी येणारच होते. आणि आदिरा म्हणते की मी चेंज करून आली आणि पटकन आदिरा आता आवरायला जाते. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी खूप खुश होतात. आणि इकडे आता समर स्वानंदी बेडरूममध्ये येतात. पुन्हा दोघांनी आबोला धरलेला राहतो आणि हसत खेळतच आता समर म्हणतो माझा चार्जर कुठे गेला, आणि स्वानंदी समोर आता स्वतःशीच बोलू लागतो. तर इकडे आता समर म्हणतो हा आठवलं, आणि पटकन समर आता कपाटातून जाऊन चार्जर घेतो. तर स्वानंदी म्हणते की हा मलाच बोलायचे, माझ्याशीच बोलत होते, पण दाखवायला कसं की मी आबोला धरलाय म्हणून. आणि स्वानंदी म्हणते की दिला असताना मी चार्जर. तर समर म्हणतो की तुम्ही काही बोललात का? तर आता स्वानंदी म्हणते की यांना माहिती आहे की मी यांच्याशीच बोलले. आणि स्वानंदी म्हणते की पण आबोला धरायचा आणि आबोला धरण्याचा आव आणायचा. आणि समर म्हणतो स्वतः आबोला धरला ना, मग स्वतः आबोला संपवायचा ना, असं मुकपटासारखं किती दिवस वागायचं. तर रागाने स्वानंदीसुद्धा समरकडे बघते. आणि इकडे आता रोहनने अतिशय जबरदस्त असं काम करून मल्लिका आणि अंशुमनला तोंडावर पाडलेलं असतं. आणि प्रेमाने रोहनने आदिराला आता त्याच्या घरी मानाने घेऊन गेलेला असतो.